छत्रपती शिवाजी महाराजांना प्रणाम करणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे. पण अजूनही भारतीय जनता पक्षाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्यांना फुलं वाहत आहेत, त्यांना अभिवादन करतायत, अशी जाहिरातबाजी काल नक्कीच केली. बरं, जाहिरात कोणी दिली? त्या संस्थेचं, त्या व्यक्तीचं नाव नाही. पण साधारण आम्ही काल महाराष्ट्र आणि देशभरातला अंदाज घेतला या जाहिरातींचा. म्हणजे वृत्तपत्रात पहिल्या पानावर जाहिरात, टी व्ही वाहिन्यांवर जाहिरात, राज्यभरामध्ये होर्डिंगच्या माध्यमातून जाहिरात, डिजिटल, हा सगळा खर्च साधारण 40 ते 50 कोटी रुपये आहे. आम्ही काल साधारण अंदाज काढला त्याचा. 40 ते 50 कोटी रुपये एका दिवसात जाहिरातीसाठी खर्च झाले. देवाभाऊ म्हणजे राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर फुलं उधळण्यासाठी, प्रतिमा सुधारण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं, देशाचं, विश्वाचं दैवतच आहे. पण मी भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल, डुप्लिकेट नाहीत, जे बाडगे नाहीत, त्यांना एकच सांगेन, मुळात ही कालची जी जाहिरात दिलेली आहे ती बाडग्याने दिलेली आहे का? तो मूळचा भाजपचा माणूस, त्या माझ्याकडे सगळी माहिती आहे. त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयातसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा. मुख्यालयात, नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा लावणं गरजेचं आहे. तरच भारतीय जनता पक्ष किंवा संघ स्वयंसेवकांचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं जे प्रेम आहे, जी आस्था आहे, ती खरी आहे हे महाराष्ट्राला, देशाला कळेल. काल कोट्यवधींचा खर्च केला फक्त जाहिरातीसाठी. त्या जाहिरातीतून काय सूचित करायचं आहे याचे वेगळे वेगळे अर्थ काढले जात आहेत. हा अदृश्य दाता कोण आहे? भारतीय जनता पक्षाचा दानशूर हा कार्यकर्ता कोण आहे? अदृश्य, अज्ञात, ज्याने 40 ते 50 कोटीच्या दरम्यान खर्च करून राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जाहिरात केली. हे महाराष्ट्राला कळायला हवं. हे 50 कोटी रुपयाचा जो खर्च झाला काल एका दिवसाच्या जाहिरातीवर, जाहिरात करण्याविषयी काही कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. पण वेळ, खर्च, उद्देश आणि हेतू हा स्पष्ट नाही. बरं, ही जाहिरात सरकारच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाची नाही, ही कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे. ही अज्ञात शक्तीनं आपलं नाव का दिलं नाही? नाव दिलं नाही याचा अर्थ हा खर्च काळ्या पैशातून झालेला आहे. जसं मी काल म्हणालो, हा ब्लॅक मनी आहे. मग हा मुख्यमंत्री कार्यालयातून कोणाला सूचना दिल्या, भाजपा मुख्यालयातून कोणाला सूचना दिल्या, आणि त्यानुसार या 50-60 कोटीचा खर्च जाहिरातीवरती झाला. आता देवाभाऊंनी जाहिराती दिल्या म्हणून त्यांचे जे मंत्रिमंडळातले काही प्रतिस्पर्धी आहेत ते जाहिराती देतील. असं एक जाहिरातीची स्पर्धा या राज्यात तुम्हाला भविष्यात पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे राजकीय वापर करणं हे काय आम्हाला मान्य नाही. मराठा आरक्षणाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा काही संबंध नाही आहे, एक लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे, आमची आस्था, आमची श्रद्धा आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं एकजातीय राजकारण करून छत्रपती शिवाजी महाराजांना जे असे उत्तुंग टोलेजंग शिखरावर आहेत त्यांना तुम्ही खाली आणताय सगळे. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काय झालं साहेब? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय पद्धतीच्या स्मारकाचं आम्हाला अजूनही प्रतीक्षा आहे, ज्याचं पूजन, ज्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी समुद्रात केलं होतं, आपल्याला आठवत असेल.
त्या सगळेच होते. मग त्या स्मारकाविषयी आपण शब्द काढायला तयार नाही. छत्रपतींची जी विचारसरणी आहे सगळ्यांना एकत्र घेऊन जायची या महाराष्ट्रामध्ये, त्याला तुम्ही तिलांजली दिलेली आहे. आणि आपल्या राजकीय उदो व्हावा म्हणून छत्रपतीच्या चरणी फुलं वाहणारे छायाचित्र आपण प्रसिद्ध करताय, याची नोंद जनता घेत असते. एवढंच मी सांगतो. नक्कीच नक्कीच हे राज्य मराठी राज्य आहे. हे राज्य मराठी माणसाचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती जमाती धर्मसुद्धा यांना हे स्वराज्य मिळवून दिलं आणि त्या स्वराज्यासाठी सगळ्या जाती धर्मपंथातले लोक महाराजांबरोबर जे मावळे होते ते लढत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आहेत. त्या दृष्टीनं जगातल्या अनेक महत्त्वाच्या युद्धांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध कौशल्याविषयी अभ्यास झालेला आहे. मग व्हिएतनाम असेल किंवा अन्य काही राष्ट्र असतील. त्याच्यामुळे जर कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान अशा प्रकारे करून राजकारण करत असेल तर त्याचा निषेध व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना फुलं वाहताना राज्याचे मुख्यमंत्री दिसतात हा आनंद आहे. त्याच्याविषयी आक्षेप घ्यायचं कारण नाही. पण तो अज्ञात जाहिरातदार कोण हा प्रश्न महाराष्ट्राला पडला. मी तुम्हाला त्याचं एका दिवसाचं मूल्य सांगितलं. 40 ते 50 कोटी रुपये त्याची किंमत. 40 ते 50 कोटी रुपये काल एका दिवसात खर्च झाले या महाराष्ट्रामध्ये जाहिरातबाजीवर, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमा सुधारण्यासाठी किंवा प्रतिमा उंचावण्यासाठी. कुठून आले पैसे? कोणाचे पैसे? एकतर हा पैसा ठेकेदारांचा आहे, एकतर हा पैसा आपण उपकृत केलेल्या लाभार्थी बिल्डरांचा आहे, किंवा हा पैसा अंडरवर्ल्ड डॉन मंडळींचा आहे, ज्यांना तुम्ही काहीतरी मदत केली आहे, ज्यांना तुम्ही PMLA कायद्यातून सोडवलेला आहे, अमुक केला आहे, तमुक केला आहे, ईडीतून बाहेर काढला आहे, अशा लोकांचा हा पैसा आहे. त्याशिवाय कशा करता एवढी दानशूरता कोण दाखवेल? भाजपच्या कॅम्पेनिंगमध्ये कुठेतरी श्रेयवादाची लढाई सुरू झाली का? एकनाथ शिंदे म्हणतात कुठेही श्रेयवादाची लढाई नाही, आमची दुसरी मिटिंग सुरू होणार आहे. कोणाची? एकनाथ शिंदे म्हणतात फडणवीस आणि आमची. अच्छा, काही हरकत नाही. बघा ते काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्राचं राजकारण चालत नाही. सर्व प्रकारच्या इनिंगमधून ते बाहेर पडलेले आहेत. आता या महाराष्ट्रामध्ये जी काही काय इनिंग वगैरे काय सुरू आहे ती देवेंद्र फडणवीस यांची सुरू झालेली आहे. आणि फडणवीस नाईट वॉचमन म्हणून येतात आणि आऊटच होत नाही. हे शिंद्यांना कळायला पाहिजे. एक प्रश्न आहे. आता चतुर्दशी झालेली आहे, अनंत चतुर्दशी झालेली आहे. बरं, आता नवरात्र येणार आहे आणि शिवसैनिकांना दसरा मेळाव्याचे वेध लागलेले आहेत. काल सचिनही रेड्डी महाराज नाही मला माहीत नाही. म्हणाले की दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतात किंवा दसऱ्यामध्ये मोठं गिफ्ट मिळेल. मला त्याच्याविषयी काही माहीत नाही. मी इतकंच सांगू शकेन की सन्माननीय उद्धव ठाकरे व सन्माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा सुसंवाद अनेक बाबतीत सुरू आहे. एवढं मी तुम्हाला खात्रीनं सांगेन. दोन्ही कार्यकर्ते दोघांच्या मेळाव्यामध्ये देखील सामील होण्याची शक्यता वर्तवली जाते. मी याच्या बघा, मेळावा हा शिवसेनेचा असतो, दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो. माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढीपाडव्याला होतो, अशी माझी आतापर्यंतची माझी माहिती आहे. दोन स्वतंत्र पक्ष आहेत. विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी दोन स्वतंत्र पक्ष आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो. शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. चीफ गेस्ट म्हणून किंवा मुख्य पाहुणे म्हणून येऊ शकतील राज ठाकरे? हे मी कसं काय सांगणार तुम्हाला? हे मी इथून सांगणं हे माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख ठरवतील. की मी किंवा अन्य कोणी याच्याविषयी मत व्यक्त करणं हे बरोबर नाही आणि तसं होण्याची शक्यता मला या क्षणी दिसत नाही. दोन्ही पक्ष वेगळे आहेत. दोन्ही पक्षांचे मेळावे वेगळे होतात. कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणचे जे मेळावे आपण पाहताय ते स्वतंत्रपणे होतात. पण नक्कीच भविष्यामध्ये राजकीयदृष्ट्या आम्ही एकत्र येऊन काम करण्यावरती आमच्यामध्ये सहमती झालेली आहे. निवडणुका देखील समोर आलेल्या आहेत काही दिवसापूर्वी, मात्र या संदर्भात देखील काही पावलं उचलू शकतात. या मेळाव्याच्या माध्यमातून काहीतरी
बघा, दसरा मेळाव्यावर तुम्ही फार चर्चा कोणी करू नये. हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे. गेल्या 60 वर्षापेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा असतो. बोलिए. सर, ये भी जानना चाहेंगे, चुनाव आयोग पूरे देश में वोट तक वेरिफिकेशन करेगा, उसको लेकर 10 सितंबर को एसआईआर को दिल्ली में मीटिंग हुई, कैसे देखते हैं आप इस मीटिंग को? देखिए, ये बात अब चल रही है चुनाव आयोग के बारे में या उनके खिलाफ, एसआईआर के खिलाफ जो आंदोलन चल रहा है वो चलता रहेगा. हमने एसआईआर को विरोध किया है. जिस तरह से बिहार जैसे राज्य में वोट चोरी हो रही है, हाँ, लाखों की नहीं करोड़ों की संख्या में मतदाताओं को वोटर लिस्ट से निकाला जा रहा है, ये गंभीर मुद्दा है. और इसके लिए तो राहुल गांधी जी ने बिहार में जो वोट अधिकार यात्रा निकाली, उसका प्रभाव पूरे बिहार में चल रहा है. तो ये मीटिंग तो होती रहेगी. सर, 11 वर्ष की डबल इंजन सरकार ने बिहार की 2 पीढ़ियां बर्बाद कर दी है, ऐसा तेजस्वी यादव कहते हाँ, हैं. सच कहा है, ये सच कहा है. तेजस्वी यादव ने जो कहा है उसमें गलत क्या है? क्या मिला बिहार को 11 साल में? अब मुझे बताइए. आज भी बिहार के युवाओं का पलायन चल रहा है, हाँ, रोजगार के लिए. अगर 11 साल कुछ सरकार या मोदी जी कर सकते थे तो ये पलायन नहीं होता था लोगों का. अपने गांव में, अपने शहर में, अपने राज्य में रहकर उनको रोजगार मिलता. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.